प्रेक्षकांनो, सगळेच रिव्ह्यूज बघायला खूप छान वाटतंय. तसाच आजचा सुद्धा रिव्ह्यू आहे, खूप छान दाखवलाय. शेवटपर्यंत बघा. हा अर्जुन सायलीला म्हणत असतो, खरं खरं सांगा मिस सायली, नैवेद्यासाठी सांज्याची पोळी करायला तुम्हाला ममाने सांगितलं होतं ना? सायली म्हणते, सर असं का विचारताय, मी खोटं बोलले असं वाटतंय का तुम्हाला? सर मला खरंच कोणी सांगितलं नव्हतं, मला आपसुकच असं वाटलं की आज हाच नैवेद्य दाखवावा. अर्जुन तिच्याकडे बघत असतो तेव्हा सायली म्हणते, सर असे का बघताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, कधी कधी मला असं वाटतं ना, प्रतिमा आत्याची मुलगी तुम्हीच आहात. तेव्हा सायली म्हणते, सर असं कसं होईल, प्रतिमा आत्याला एकच मुलगी आहे, तन्वी. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिच्यात तर तिच्या आईचा एकही गुण नाही आहे. माझी प्रतिमा आत्या किती स्वीट असायची, सगळ्यांवर प्रेम करायची, आणि तन्वी ती खूप कनिंग आहे. पण तुम्ही ना खूपच स्वीट आहात. आय मीन प्रतिमा आत्या सारख्याच आहात. सायली म्हणते, सर मला आई पण बऱ्याचदा असंच म्हणतात, पण मी तर प्रतिमा आत्याला कधी भेटले सुद्धा नाहीये. अर्जुन आता सायलीला त्याच्या लहानपणीचे फोटो दाखवतोय आणि सायली सुद्धा ते अगदी दंग होऊन बघतीये. त्याने त्याच्या कबर्डमधनं एक जुना फोटो अल्बम काढलाय आणि तो म्हणतोय की हे बघा, ह्यातनं सगळे गणपतीचेच फोटो आहेत, ह्यातनं तुम्हाला सगळ्या फोटोजमध्ये प्रतिमा आत्या दिसणार. हे बघा, ही प्रतिमा आत्या आणि ही मम्मा. सायली म्हणते, ह्या फोटोमध्ये पूर्णाजी किती सुंदर दिसताय ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे काय, शी इज ब्युटिफुल. तेव्हा सायली म्हणते, रविराज सर आणि प्रतिमा आत्याच्या बाजूला उभ्या आहेत त्या म्हणून खुश दिसत आहेत नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आणि हे बघा, हा फोटोमध्ये मी आणि सायली म्हणते, तुमचे सिनियर आहेत ना, छान आहेत फोटो. अर्जुन म्हणतो, पुढे लहान तन्वीचे सुद्धा फोटो आहेत, पण आता ती खूप इरिटेटिंग झाली आहे, पण लहानपणी ना ती खूप क्यूट होती. तेव्हा सायली जेव्हा ते एक एक फोटो बघायला लागते आणि अर्जुन त्या आठवणी सांगायला लागतो, तेव्हा सायलीला तिच्या पास्टमधले आवाज ऐकायला येतात, जे नेहमी तिला ऐकू येतात. गणपती बाप्पा मोरया, अगं असं म्हणायचं असतं, म्हण ना तू, असं सगळे शब्द ना तिच्या कानावर पडतात. ते बोल ना प्रेक्षकांना इतके गोड आहेत ना, लहान मुलांचे, ऐकावेशीच वाटतात. तेव्हा अर्जुन सायलीला खुणवतो, अहो काय झालं तुम्हाला, कुठे तंद्री लागली तुम्हाला? बरं चला, झाले का फोटो बघून? आता अर्जुन तो अल्बम ठेवत असतो तेव्हा सायली विचार करते, मला हे कोणाचे आवाज ऐकू येत असतात? पण आता इकडे प्रिया विचार करत असते, मी ते राहायला येऊन बिंडोकपणा तर केला नाहीये. प्रेक्षकांनो, हिचा इतका मस्त पचका झालाय आज शेवटी बघा तुम्ही. आता ही अस्मिता तिला म्हणत असते, काय ग तन्वी, ग बाई मला तर कमालच वाटते तुझी, म्हणजे तू प्रतिमा आत्याची मुलगी आहेस, पण तुझी एकही गोष्ट प्रतिमा आत्यासारखी नाहीये. पण कोण कुठली ती सायली, तिच्या सगळ्या गोष्टी प्रतिमा आत्यासारख्या सेम टू सेम आहेत ग. मला ना कधी कधी वाटतं तू नाही, सायलीच प्रतिमा आत्याची मुलगी आहे. आता ही प्रिया कसं तरी तोंड करते आणि म्हणते, अरे बापरे, हिला माझा संशय आला की काय? आता ही अस्मिता म्हणते, अगं तन्वी, तुझी एकही सवय प्रतिमा आत्यासारखी का नाहीये ग? प्रेक्षकांनो, तसं पाहिलं तर अस्मिताच्या सुद्धा एकही सवयी त्या सुभेदारांसारख्या नाही आहेत. असो, पण आता ही नाटकं करायला लागते तन्वी. अगो, माझ्या आईचा सहवास कधीच मिळाला नाही ग, म्हणजे तिला काय आवडतं काय नाही मला काहीच माहिती नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, काही गोष्टी तर रक्तातूनच येतात ना. खरं तर अस्मिताच्या बोलायचं हसू येतंय मला. असो, पण लगेच प्रिया म्हणते, अगं परवाच्याच दिवशी ना मी आमच्या घरी रांगोळी काढत होते, तेव्हा सुमन काकी म्हटली मला, तू सेम टू सेम तुझ्या आईसारखी रांगोळी काढली आहे. तेव्हा ही म्हणते, ह, ही पण म्हणते, हो ना ग, पण त्या सांज्याच्या पोळ्या मी आश्रमात कधी बघितल्या नाही ग, त्यामुळे माझ्या डोक्यातच नाही आलं बघ. आता अस्मिता म्हणते, सायली तर त्याच आश्रमात वाढली आहे ना. लगेच प्रिया म्हणते, ती एक नंबरची ड्रामेबाज आहे, तिने ना हे सगळं मुद्दाम केलंय पूर्णाजीला इम्प्रेस करायला. मला तर वाटतंय तिने ना हे सगळं शोधून काढलंय कुठेतरी, म्हणून ऍक्टिंग करते ती पूर्णाजी समोर. लगेच अस्मिता म्हणते, हा, तिला ना अर्जुनने सांगितलं असणार आहे प्रतिमा आत्याबद्दल सगळं. प्रिया लगेच म्हणते, हां करेक्ट करेक्ट, असंच झालं असणार आहे. अस्मिता म्हणते, आपण पण काहीतरी केलं पाहिजे ग, म्हणजे आपण सुद्धा पूर्णाजीला इम्प्रेस करू, म्हणजे तू कर ग. प्रिया म्हणते, पूर्णाजीचं माझ्यावर प्रेम आहेच ग, पण ती सायली नाटकं करून स्वतःचं पारडं जर करते बघ, तिला ना मात कशी द्यायची ना तेच कळत नाही मला. तेव्हा अस्मिता म्हणते, थांब थांब, मला डोकं लावू दे. आणि ही काहीतरी डोकं लावते आणि म्हणते, अरे बापरे, आठवलं, अगं मी विसरले कशी तेच कळत नाहीये मला. अगं, आपल्या पूर्णाजीच्या कपाटामध्ये ना एक डायरी आहे प्रतिमा आत्याची. त्या डायरीत ना प्रतिमा आत्या तिच्या सगळ्या आठवणी लिहायची, म्हणजे ती डायरी जर सापडली ना तर तुला तुझ्या आईसारखं वागता येईल बघ. लगेच ही प्रिया म्हणते, अगं सुपर्ब आयडिया आहे तुझी, म्हणजे एकीकडे आपण अर्जुन सायलीवर लक्ष ठेवू, ते खरे नवरा बायको आहेत की नाही हे शोधत राहायचं, आणि दुसरीकडे दाखवून द्यायचं की मी माझ्याच आईची मुलगी आहे, म्हणजे एकीकडे माझं कौतुक व्हायला पाहिजे प्रतिमाच्या मुलीचं. लगेच या दोघी एकमेकींना मस्त टाळ्या देत आहेत. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, ह्या काय करतात की रात्री उठून त्या प्रतिमा आत्याची डायरी चोरायला जातात, पण त्याआधी हे भारी दाखवलंय, ती साक्षी अण्णांना झापते, काय चाललंय तुमचं अण्णा?
अण्णा म्हणतात, काय नाही बाई, सणासुदीचे दिवस आहेत, वर्गणी द्याव्या लागतात बाई, खिसा ढिल्ला करावा लागतो. एका माणसाला पैसे देत असतात ते, तो निघून जातो तिथून. तेव्हा साक्षी म्हणते, काय हो अण्णा, मग मला सांगा, अशा वर्गण्या देऊन तुम्ही पाप धुवून टाकता का? नाही, प्रत्येक वर्गणी मागे तुमचे किती पाप धुतले जातात. नाही, तुमचे रेट ठरलेले असतील नाही अण्णा, म्हणजे काहीतरी असेलच ना. नाही, तुम्ही ना मला हे सांगा की तुमच्या मते पाप एक्झॅक्टली कशाला म्हणतात? म्हणजे एखाद्या माणसाचा खून करून त्याची बॉडी पुरून टाकायची हे पाप, की आपल्या मुलीशी खोटं बोलून तिच्यापासनं बऱ्याच गोष्टी लपवून ठेवायच्या हे पाप? अण्णा म्हणतात, मी काय लपवलंय तुझ्यापासून? तेव्हा साक्षी लगेच म्हणते, तुम्हीच सांगा ना अण्णा मला. तुमच्या लक्षात असेल यापूर्वी तुम्ही माझ्यापासून लपून तिथे प्लॉटच्या जागी बांधकाम चालू केलं. किती प्रॉब्लेम घडलेत. तुम्ही प्लीज असं परत काहीतरी करू नका हा अण्णा. मी तुमचं बोलणं ऐकलंय. कोणाची तरी डेड बॉडी पुरल्याचं तुम्ही कोणाला तरी फोनवर बोलत होते. आता तरी मला सांगाल का खरं खरं काय घडलंय नेमकं ते? अण्णा म्हणतात की तू ना तुझ्या आईसारखीच आहे. एखाद्याच्या कानामागे नुसती भुणभुण भुणभुण करायची आणि डोक्याचा पार भुगा पाडायचा. अगं तुला तो ड्रायव्हर आठवतो का, बाबू ड्रायव्हर? त्याने किल्लेदाराची गाडी उडवली होती बघ, त्याला सुपारी दिली होती मी. त्या बाबूच्या मानगुटीवर ना अचानक खरं बोलायचं भूत बसलं होतं. त्यानं किल्लेदारला बोलवलं होतं हॉस्पिटलमध्ये. तो किल्लेदार हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी मीच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या बाबूला बांबूवर पोहोचून आलो. साक्षी म्हणते, म्हणजे अण्णा तुम्ही बाबूला पुरलंय? तेव्हा अण्णा म्हणतो, हो, त्या किल्लेदारने जास्ती चौकशी करायच्या आत मला त्या बाबूची डेड बॉडी दुसरीकडे पुरायची होती. त्यासाठी मला बेस्ट जागा वाटली ती म्हणजे ते वात्सल्य आश्रम. हे ऐकून साक्षी एकदम पॅनिक होते आणि म्हणते, अण्णा म्हणजे तुम्ही ती बाबूची बॉडी आश्रमात पुरली आहे? ओ गॉड अण्णा, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? अण्णा, या सगळ्यात किती मोठी रिस्क आहे. अहो, अख्खं जग सोडून तुम्हाला ती वात्सल्य आश्रमच दिसलं का? ती बॉडी पुरायला तीच जागा मिळाली का तुम्हाला? साक्षीचा आवाज खूप वाढलेला असतो. तेव्हा अण्णा तिच्यावर खूप जोरात ओरडतात आणि म्हणतात, बस, बापाशी बोलतीये, हे कधीच विसरायचं नाही. इकडे रात्री सायली झोपलेली असते. तिला खूप थंडी वाजत असते. अर्जुन तिला सारखा बघत असतो पुस्तक वाचताना आणि विचार करतो, खरंच मिस सायली दिवसभर काम करून किती दमून जातात नाही? एवढ्या दमतात की रात्री गाढ झोपून जातात. खरंच किती सगळं प्रेमाने करतात ह्या. त्यांचा या घराशी काहीही संबंध नसताना सुद्धा त्यांच्यासोबत 6 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही. आता तो उठतोय आणि त्या सायलीच्या अंगावरती चादर टाकतोय आणि तिथे बघतो तर पाण्याचा जग रिकामा असतो म्हणून तो पाणी घ्यायला खाली जातोय. आता ही साक्षी अण्णाला विचारते की अण्णा तुम्ही बाबूची बॉडी कुठेतरी शिफ्ट केली आहे, म्हणजे त्याचा अर्थ तिथे नाहीये ना आश्रमात ती बॉडी, मग कुठे ठेवली आहे तुम्ही? ती कुठे शिफ्ट केली आहे बॉडी? अण्णा बोला, कुठे बॉडी त्या बाबूची? तेव्हा अण्णा आरामात सांगतो की अजून आश्रमातच आहे. मग ती साक्षी हसायला लागते आणि म्हणते, अण्णा तुम्हाला कळतंय का ही गोष्ट अर्जुनला कळली तर काय होईल? अण्णा मी तुमच्याशी बोलतीये, कळतंय का तुम्हाला काय होईल? तेव्हा अण्णा म्हणतो, आवाज खाली ठेवायचा बाळा. मी फक्त नात्याने नाही तर डोक्याने सुद्धा तुझा बाप आहे. त्या आश्रमात ते मडप पुरण्यामागं एक विचार होता. तेव्हा साक्षी म्हणते, कसला विचार? तेव्हा अण्णा म्हणतो, त्या मधुकर पाटलाला अडकवण्यासाठी आपण विलासला तिथे पाठवलं पण त्याला वेळ लागत होता. आपल्या रिसॉर्टसाठी आपल्याला लवकर जागा पाहिजे होती, त्यामुळे मधुकर पाटलाला विलासने नाही त्या बाबूच्या मड्यानं अडकवलं असतं. पण बाबूचा मर्डर मला त्या मधुकर पाटलावर ढकलायचा होता. हा सगळा माझा प्लॅन होता. पण त्याच्या आधी तू काय केलं? तू त्या इलासलाच उडवून टाकलं, त्याचाच गेम केला आणि सगळ्याच गोष्टीला ट्विस्ट देऊन टाकला. तेव्हा साक्षी म्हणते, अहो अण्णा पण बापूची डेड बॉडी अशी आश्रमात पुरलेली असणं खूप डेंजरस आहे आपल्यासाठी. अण्णा म्हणतो, कळतंय मला सगळं, तू टेन्शन घेऊ नको. 113% त्या बाबूची बॉडी तिथून निघणार त्या अर्जुनला कळायच्या आत. आता अण्णाच्या हातात एक चाकू पण आहे. प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे कदाचित हे सायलीवरती हल्ला करणारे तो जो प्रोमो दाखवलाय ना, तर त्यामुळे अर्जुनचं लक्ष सगळं सायलीकडे राहील आणि हे इकडे डेड बॉडी बाजूला सरकवतील, असा काहीतरी अण्णाचा प्लॅन असेल. पण आता पुढे आपण बघतोय की या पूर्णाजी झोपलेल्या असताना ह्या दोघी कपाटातनं डायरी चोरतायत ती, आणि अस्मिता ती डायरी चेक करते आणि मग त्यांच्या खोलीमध्ये दोघी घेऊन जातात. पण नेमका अर्जुन वरतून येत असतो आणि त्याला कसला तरी खुडबुड आवाज येतो पूर्णाजीच्या खोलीकडनं, म्हणून तो त्या आवाजाच्या दिशेनेच जातो. तर ह्या दोघी जणी खोलीमध्ये बसून ती डायरी वाचत असतात. आता खोलीत गेल्यानंतर ही प्रिया म्हणते, अगं अस्मिता, ही प्रतिमा आत्याची नाही ग, म्हणजे माझ्या आईची नाही, पूर्णाजीची डायरी आहे ही. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं तेच ते, अगं पूर्णाजीने पण लिहून ठेवल्या असतील ना आठवणी, तुला उपयोगी पडतील. अर्जुन या दोघींचा आवाज ऐकत ऐकत खोलीजवळ जातो आणि विचारात पडतो की ह्या दोघी पूर्णाजीची डायरी घेऊन काय करताय.
आता पुढे ना प्रेक्षकांनो मजा चालली आहे. पूर्णाजी पहाटे पहाटे जप करत असतात तेव्हा अस्मिता आणि तन्वी मोठ्या मोठ्याने ओरडत येतात, पूर्णाजी ए पूर्णाजी, काका, रविराज काका, बाबा सगळे इकडे या, तुमच्यासाठी ना खूप मोठं सरप्राईज आहे. पूर्णाजी ओरडतात अस्मितावर आणि म्हणतात, ए गधडे, जप करतीये ना मी, दिसत नाहीये का तुला, केवढ्यांदा ओरडतीयेस. अस्मिता म्हणते, लवकर या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता काय प्लॅनिंग आहे या तन्वीचे, कोणास ठाऊक, इम्प्रेस करायसाठी काय काय करणार आहे ना देवच जाणे. आता रविराज काका म्हणतात, काय ग, काय सरप्राईज आहे. आता ही ना प्रेक्षकांनो काय म्हणते बघा, बाबा, पूर्णाजी, प्रियाची ऍक्टिंग भारी आहे प्रेक्षकांनो यामध्ये. आता लगेच सगळ्यांना म्हणते, हे बघा बाबा, पूर्णाजी, मी काय केलंय, आणि दुर्वांचा हार दाखवते. आता हिला असं वाटतं जसं सायलीबद्दल त्यांचे हावभाव असतात ना एकदम आश्चर्यकारक, तसं काही हिच्याबद्दल होईल. आणि ही सारखी त्या दोघांकडे बघते, बघ ना पूर्णाजी, मी काय केलंय. पण हे सगळे तिच्याकडे ती बेडी असल्यासारखं बघताय. आता ही म्हणते की अगो पूर्णाजी, मी 21 दुर्वांचा हार केलाय. आता लगेच ही अस्मिता म्हणते, अगो प्रतिमात्या करायची ना पूर्णाजी, तसं डिक्टो हार केलाय बघ ना, हे भारी केलाय नाही हार. तेव्हा हे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. पण प्रिया लगेच म्हणते, बाबा मला कोणी सांगितलं नव्हतं हे करायला, काय माहिती, मला असं अंतर्मनातून आलं की मला ना असा हार करायलाच पाहिजे, 21 जुड्यांचा हार करायलाच पाहिजे. कोणाच ठाऊक असं मनात कसं आलं माझ्या. आता लगेच अस्मिता म्हणते, हो ना, तिला आतून इंट्युशन आले की प्रतिमा आत्यासारखं करावं म्हणून. अस्मिता प्रियाची का वकिली करते मला कळतच नाही प्रेक्षकांनो. पण आता ही प्रिया विचार करते की आता ह्या सायलीचं कौतुक संपेल एकदाच, आता नक्की म्हातारी आणि किल्लेदार इम्प्रेस होणार. पण अश्विन आणि अर्जुन एवढे हसायला लागतात की तन्वीचा प्लॅन फ्लॉप झाला वाटतं. त्यातनं रविराज पण हिचा पचका करतात, अगं बाळा तन्वी, 21 जुड्यांचा हार प्रतिमाच नाही करत ग, अख्खं गाव करतं. कल्पना पण म्हणते, अगं हो ना, बाप्पाला दुर्वा प्रिय आहे ना, खरं तर पद्धतच आहे अशी दुर्वांचा हार करायची. अगं बघ, आम्ही पण तसाच हार केलाय. आणि अगं तन्वी, आपण सुद्धा दरवर्षी 21 जुड्यांचाच हार घालतो गणपतीला. अश्विन म्हणतो, तुम्हाला एक्झॅक्टली काय सरप्राईज द्यायचं होतं. नाही म्हणजे आमचं काही कन्फ्युजन होत आहे का. प्रतापराव पण टॉन्ट मारतात. ते म्हणतात, अरे अश्विन, मुळात ह्या दोघींना दुर्वा काय आहे हे कळलं आणि त्याचा हार बनवता आला, हेच मोठं सरप्राईज आहे आपल्यासाठी. आणि सगळेजण मोठ्या मोठ्याने हसायला लागतात, मलाही कंट्रोल होत नाहीये हसू. आता अश्विन म्हणतो, अगं अस्मिता ताई, अगं कसं आहे ना, आपण सतत मोबाईल नाही तर रील्स काढण्यात बिझी असतो ना, त्यामुळे सणावाराच्या दिवशी आपल्या घरात काय घडतं हे आपल्याला कळतच नाही, नाही का. अर्जुन आणि अश्विन खूप हसतायत. रविराज काकांनाही थोडं थोडं हसू आवरे ना, पण शेवटी त्यांची मुलगी आहे ना. आता अर्जुन म्हणतोय, अगं तन्वी, गणपतीच्या दिवशी प्रत्येक फुलावाल्याकडे असे हार मिळतात. आणि अशा प्रकारे या प्रियाचा महापचका झालाय. पूर्णाजीच्या चेहऱ्यावर तर काही एक्सप्रेशन नव्हते. आणि प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. आता पुढे पण त्यांनी छान दाखवलंय, रादर सगळेच रिव्ह्यू मस्त होणार आहे, थोडीशी स्किप करू नका. पूर्णाजी म्हणत असतात, माझ्या तन्वीला प्रतिमाच्या जागी गणपतीच्या पूजेचा मान मिळावा. तर आता ही सायली येते आणि म्हणते, पूर्णाजी, मी फुलं आणली आहेत जास्वंदीची आणि स्वच्छ धुवून आणली आहेत पाण्याने. तर आता सायली ते फुलं ठेवायला जाणार, तेवढ्यात ती सगळी फुलं आपोआप तिच्या म्हणजे तिला पायाला लागतं, तिचा पाय अडकतो सतरंजीमध्ये आणि आपसुकच ती फुलं गणपतीच्या अंगावर पडतात आणि सगळेच जण बघायलाच लागतात. म्हणजे गणपती बाप्पाला सुद्धा सायलीच्या हातानेच पूजा घ्यायची होती. खरं प्रेक्षकांनो, हे इन्सिडेंट ना आपल्याही आयुष्यात कधी कधी घडतात बरं का. म्हणजे फारच ड्रॅमॅटिक नाही वाटलं, ते खूप ओरिजिनल वाटलं. पण मग आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला ना, कसा वाटला मला नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.